नमस्कार शेतकरी बंधूंनो, यावर्षी खूप पाऊस झाला. पाऊस एवढा झाला की काही ठिकाणी पिकाची वाढ झाली नाही आणि या जास्त पावसामुळं पिकाच्या मुळीची वाढ झाली नाही. काल मी यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील काही तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्याच्या दरम्यान मी जे निरीक्षण केलं त्यात माझ्या लक्षात आलं की आता जिथे पाऊस उघडला आहे तिथे काही पिकं आता पाण्याचा ताण घेत आहेत. उदाहरणार्थ हळदीचं पीक मला ताणावर दिसलं, केळीचं पीक ताणावर दिसलं, तुरीची सुद्धा नको तेवढी पानगळ मला दिसली. म्हणजे ते ताण घेत आहे. काही ठिकाणी हलक्या जमिनीतील कापूस सुद्धा पाण्याचा ताण घेत आहे. ही ताण घेणारी जी पिकं आहेत या सगळ्या पिकांना आपल्याला पाण्याची व्यवस्था करावी लागेल. जर ताबडतोब आपण या हलक्या ते मध्यम जमिनीत पाण्याची व्यवस्था केली तर या ऑक्टोबर हीट मध्ये जी उष्णता असते त्या उष्णतेमध्ये आपल्या पिकाचा बचाव होईल. कारण यावर्षी पिकाची मुळी कमजोर आहे हे लक्षात घ्या. त्याप्रमाणे या ऑक्टोबर महिन्यात पाण्याचं नियोजन करा, आपल्या पिकाला वाचवा आणि आपले कमी होणारे उत्पन्न सावरण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.